बघा, तर जेव्हा आपण देवाला नमस्कार करतो, तेव्हा देवाला नमस्कार करताना अंतर राखून मात्र देवाला नमस्कार करावा. एकदम देवाजवळ पायावर डोके ठेवून किंवा गर्भगृहात तसेच प्रदक्षिणामार्फत पाठीमागे नमस्कार अजिबात करू नये. जिथे मंदिरात प्रवेश आहे तिथे देवांच्या मूर्तीच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यासाठी धक्काबुक्की करताना पाहिले किंवा मागच्या भिंतीवर डोके आपटून आपटून पडलेला खड्डा पाहिलेला म्हणजे लोकांशी आपल्याला कीव करावी वाटते आणि त्यांच्या घोर अज्ञानाचीही ते दर्शन आहे. आपले स्वतःचे तोंड तरी आरशात पाहण्यासाठी आरशात व चेहऱ्यात काही अंतर राखावे लागते का नाही? फार तोंडाजवळ आरसा जर तुम्ही ठेवला किंवा तोंडाजवळ आरसा जर तुम्ही धरला तर तोंड दिसेल काय हो आपले? नाहीच ना. दर्शनाचेही तसेच असते. देवात व आपल्याला अंतर ठेवावे जेणेकरून देवाला सुद्धा आपण दिसू आणि आपलं छान असं दर्शन होईल. आपण मग कुठेही असू दे, आपल्या मनामध्ये भक्ती असणं खूप जास्त महत्वाचं असते. म्हणून कोणत्याही देवळात गेल्यानंतर दुरून जरी देव दिसला मात्र तरी तो देवच आहे याचीच जाणीव राखून आपण छान असं धक्काबुक्की न करता असं देवाचं दर्शन घ्यावं. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर. तर हा एक छान असा संदेश एका कीर्तनकार महाराजांनी सांगितलेला होता, तोच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर इथे मला आमच्या महाराष्ट्राची शान म्हणजे आमच्या खानदेशची शान वरणबट्टी आणि वांग्याची भाजी तीच मी आज बनवणार होती आणि डिटेलमध्ये रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सुंदर अशी सकाळी देवपूजा झाली आणि जोपर्यंत इथे देवपूजा होत होती तोपर्यंत मी साईडच्या कुकरमध्ये तुरीची डाळ होती ती छान अशी म्हणजे शिटी लावून घेतलेली होती. इथे तुम्ही बघितलं का मी छान असं बाटीचं जे काही पीठ होतं ते जाडसर दळलेलं होतं त्याला गाळून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ, ओवा टाकला आणि थोडंसं तेल टाकलं. ओवा टाकल्यामुळे काय होतं, बाटी छान आणि मस्तपैकी मऊ होते. कणिक भिजवून घेतली, जास्त कडकही नाही आणि जास्त नरमही नाही. याच पद्धतीने कणिक भिजवली. तिचे समान आकारामध्ये 3 असे गोळे केले, छान अशी मॅश केली कणिक आणि लगेच आता इथे पाण्यावर प्लेट ठेवून छान अशी तिला वाफेवर ठेवलेली आहे. वाफ घेतल्यामुळे काय होईल, ती लवकरच तळली जाईल. इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ट्रिक वापरली होती. काय होतं ना, बऱ्याच वेळा आपण तुरीची डाळ करतो मात्र ती अर्धवट राहते किंवा कच्ची राहते, शिजत नाही. तर जेव्हा आपण तुरीची डाळ बनवतो किंवा शिजण्यासाठी टाकतो तेव्हा काय करायचं, तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. थोडंसं तूप, थोडंसं मीठ आणि त्याच पद्धतीने छान अशी वॉश केलेली तुरीची डाळ टाकायची. म्हणजे 3 शिट्ट्यांमध्ये अगदी डाळ लोण्यासारखी होते. तुम्हाला जास्त काहीच करायची गरज पडत नाही. जोपर्यंत आता वरणाला उकळी येत होती, बाटी सुद्धा छान अशी शिजत होती, तोपर्यंत मी इथे वांगी कापून घेत होती. सकाळी सकाळी वरणबट्टीचा प्लॅन झाला आणि मात्र वांगी ही घरातली संपलेली होती. कारण आम्ही जास्त वांगी खात नाही किंवा वरणबट्टी असं बनवते तेव्हाच किंवा वरणपोळी सोबत किंवा वांग्याचं भरीत याच वेळेस मी फक्त वांगी खाते किंवा आहो सुद्धा वांगी जास्त खात नाही. मग आज सकाळी काय झालं, तर वांगी संपलेली होती म्हणून आहोंनी ऑनलाईन ऑर्डर केली. जोपर्यंत इथे माझी बाटी बनवणी सुरू होती, वरणाचं प्रिपरेशन सुरू होतं, तोपर्यंत आहोंनी इतकी छान अशी ऑनलाईन ऑर्डर केली वांगी आणि अगदी छान आलेली होती. वांगी खूप टेस्टी सुद्धा लागलेली होती. तर या पद्धतीने जर तुम्ही अशी वांग्याची भाजी बनवली ना, तर ही आमच्या जास्त स्पेशल म्हणजे खानदेशमध्ये ओळखली जाणारी वांग्याची भाजी याच पद्धतीने आम्ही करत असतो किंवा खानदेशमध्ये सुद्धा याच पद्धतीने केली जाते. तुम्ही जर जळगाव खानदेशचे असाल तर नक्कीच तुम्ही ही वांग्याची भाजी पंक्तीमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये नक्कीच खाल्लेली असेल. तर इथे मी छान अशी वांगी कट करून घेतलेली होती. जिचे जे देठं असतात ना, ती देठं सुद्धा त्याच पद्धतीने राहू द्यायची आहेत, कारण देठं राहतात तेव्हाच खरी ही वांग्याची भाजी अगदी पंक्तीसारखी लागते. जोपर्यंत आता कुकरमध्येच आपण करतो, कारण कुकरमध्ये जर तुम्ही केली तर लवकर होते आणि ज्याप्रमाणे पंक्तीत होते अगदी त्याचप्रमाणे टेस्टी होते. इथे मी 2 मिरच्या, थोडंसं लसूण, आलं आणि कोथिंबीर अर्धावट असा वाटून घेतलेलं होतं. त्याची छान अशी पेस्ट करून घेतली. जिरं मोहरीची फोडणी दिली, नंतर जी काही पेस्ट होती ती टाकली. छान असं तडतडू दिलं आणि लगेचच वांगे असे छान असे वॉश करून घेतलेले होते. वांगे मात्र इतके छान होते का सकाळी सकाळी अगदीच जास्त उत्साहामध्ये ही भाजी बनलेली होती. नंतर कोथिंबीर होता तो छान असा गार्निश केला. त्याच्यामध्ये थोडंसं आता वरतून थोडीशी हळद टाकायची होती, मीठ टाकायचं होतं आणि किचन किंग गरम मसाला जो की तुम्हाला दिसतोच आहे.
यामध्ये थोडासा किचन किंग गरम मसाला टाकला, नंतर हळद टाकली, मीठ टाकली आणि अगदीच थोडंसं पाणी सुद्धा यामध्ये टाकायचं होतं. पाणी टाकताना जास्त पाणी टाकायचं नाही. जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर भाजी खराब होत नाही, चांगलीच होते. बट आपण जास्त पाणी जेव्हा टाकतो ना, तेव्हा शिट्या मारल्यावर सुद्धा बरचसं पाणी त्याच्यामध्ये शिल्लक राहतं. इथे तुम्हाला आमसूल टाकायचे आहेत. आमसूल जर नसतील तर तुम्ही चिंच सुद्धा टाकू शकतात. मी आमसूल वापरत नाही म्हणून मी 2 ते 3 चिंच टाकल्या. थोडंसं पाणी टाकलं जेवढं हवंय तेवढं आणि नंतर साईडच्या बारीक गॅसवर ठेवलं. बारीक गॅसवर इथे ठेवलेलं होतं आणि अगदी परफेक्टमध्ये 3 शिट्या झालेल्या होत्या. 3 शिट्या झाल्याच्या नंतर इतकी छान अशी भाजी झालेली होती, जी की मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवेलच कुकर ओपन करेल तेव्हा. तर साईड बाय साईड इथे 3 शिट्या सुद्धा होत होत्या. लगेच कढईमध्ये तेल घेतलं. छान तेल असं कडकड तापत होतं. तोपर्यंत साईडला बटर पेपर सुद्धा मी काढून घेतलेला होता, कारण बाटी तळायची होती. आणि ऑइली जर बाटी असली ना किंवा ऑइली कोणत्याही गोष्टी असल्या, पुरी वगैरे असली, तर मी टिश्यू पेपर किंवा बटर पेपर वापरत असते. त्याच्यामुळे काय होतं, जे काही ऑइल आहे ते सर्व काही बटर पेपरवर राहून जातं किंवा बटर पेपर ॲब्झॉर्ब करत असतो आणि मग आपल्याला ऑइली गोष्टी अजिबात खायची गरज पडत नाही. मला तर वरणबट्टी आणि वांग्याची भाजी खूप जास्त आवडते, पण अहो खात नाहीत म्हणून मी अगदी कधीतरी बाय चान्स या गोष्टी बनवत असते. आणि आता खूप दिवसांनी म्हणजे जवळपास 6 ते 7-8 महिन्यानंतर मी आज बनवलेली होती आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा रेसिपी आता शेअर करते. एवढी टेस्टी जर बनतेच आहे तर, कारण सकाळी जर वांगी घ्यायला गेली असती तर मार्केटमध्ये वेळ गेला असता, पुन्हा बाकीच्या वस्तूंना लेट झालं असतं, आहोंना सुद्धा जॉबला जायचं होतं, टिफिन द्यायला लेट होतं आणि सगळ्या गोष्टी मात्र दिवसभरात लेट सुरू असतात. म्हणून म्हटलं चला हो बोलले, आहोंना म्हटलं तुम्ही जा, तर म्हणत नाही मी ऑनलाईन मागवून बघतो, जर आता ऑनलाईन व्यवस्थित मिळालं तर नेक्स्ट टाइम सुद्धा आपण आणू. पण वांगी तितकी छान होती, मात्र ती महाग सुद्धा होती, बऱ्यापैकी कॉस्टली पडली. कारण ऑनलाईनचं असलं ना का थोडं ते आपल्याला महागच देतात, कारण ते घरी यायचे सुद्धा आपल्याला डिलिव्हरीचे चार्जेस त्याच्यामध्येच पेड करत असतात. इथे समान आकाराच्या छान छान बाट्या होत्या, त्या कट करून घेतल्या आणि तुम्ही बघितला का ओवा टाकल्यानंतर इतकी छान अशी मऊ बाटी होते ना, का तुम्हाला सोडा वगैरे टाकायची अजिबात गरज पडत नाही. सोडा टाकलं तर काय होतं, बाटी जास्त तेल पितात आणि आपल्याला पोटाचा सुद्धा त्रास होऊ शकतो. इथे बघताय तुम्ही का साईड बाय साईड कुकरच्या शिट्ट्या सुद्धा होत आहेत आणि 2च वेळेमध्ये पूर्ण बाटी सुद्धा छान अशा तळून माझ्या तयार झालेल्या होत्या. तर सोडा अजिबात टाकायचा नाही. तुम्ही जर या पद्धतीची बाटी केली नसेल तर नक्कीच तुम्ही या पद्धतीची बाटी ट्राय करून बघा. सोडा न टाकता फक्त ओवा आहे त्याला छान असा बारीक हातावर चोडून आणि तो टाकायचा. हळद टाकायचं पिठामध्ये, थोडीशी ओवा टाकायचा, मीठ टाकायचं आणि तेलाचं मोहन द्यायचं. जास्त नाही, अगदी थोडंसं. जोपर्यंत इथे बाटी थंड होत आहे तोपर्यंत बघा इथे छान अशी वांग्याची भाजी होती, अगदी पंक्तीतली, म्हणजे आमच्या खानदेशची जी शान आहे, जी आमच्याकडे प्रत्येकालाच आवडते. जळगाव भागामध्ये प्रत्येकाकडे ही रेसिपी होतच असते. तर इथून सुद्धा मी रईने छान अशी गोठवून घेतली. जर पाणी राहिलं तर काय करायचं, थोडा वेळ जास्त अजून गॅसवर होऊ द्यायचं, म्हणजे पाणी सुद्धा व्यवस्थित असं कमी होऊन जातं. पण हिच्यामध्ये अगदी परफेक्शनमध्ये पाणी होतं म्हणून काहीही गरज पडलेली नाही. लगेचच एवढा सुंदर स्वयंपाक झालेला होता म्हणून मला सुद्धा तितकीच भूक लागलेली होती. म्हणून सुरुवातीला आधी महाराजांना नैवेद्य दाखवला, महाराजांचं ताट तयार करून घेतलं, बाटी टाकली, लगेचच महाराजांसाठी वांग्याची भाजी, वरण आणि तूप. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने छान अशी वांग्याची भाजी, वरण आणि बाटी तयार झालेली होती. भात कालच खाल्लेला होता म्हणून भात अजिबात कोणीही खाणार नाही. सो आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत.